इथं रात्री जेवायला काय केलेलं आहे दाखवते तुम्हाला. इथं असं भात फोडणी टाकलेला आहे, इथे खिचडी बनवली, इथं असं वांग्याचं भरीत आहे, इथं कांदा कैरी चटणी बनवलेली आहे, कोथिंबीर टाकलेली आहे मध्ये. दुधात झाकून ठेवलं काय केलं गरम आहे ना. बघा असं ऊन पडलेलं आहे बाहेर, किती ऊन आहे बघा. असे उन्हाची मी डेट काढत बसले होते मिरच्याचे. चॉकलेट आहे तोंडात. चला मी दाखवते तुम्हाला मिरच्याची डेट काढलेली. हे इथं मिरच्याची डेट काढून घेतलेली आहेत मी. आणि इथं कांदे दिसायलेत का तुम्हाला, तर ते आणले तर 250 रुपयाला 50 किलोचा कट्टा. मग आज दिवसभर तेच काम होतं. ते कट्ट्यातले तिथं सगळं साफसफाई केली, कांदे टाकले त्याच्यामध्ये, कारण खराब होत नाही ना, वार लागला पाहिजे. आणि तर अर्ध पोतं तसंच आहे कांदे. बघा आता हे आता चिरावं लागणार आहेत काही आपल्याला काळा तिखट ते करायला. बघा किती स्वस्त कांद्याचा कट्टा भेटलेला आहे, 50 किलोचा 250 रुपयाला. आज दिवसभर हेच काम केलंय, त्याच्यामुळे व्हिडिओ काढायला वेळच नाही भेटला. एवढं उन्हाची मिरच्याची डेट काढत बसली होती मी. इथं कांदे ते सगळं तिथलं साफसफाई केली, कांदे टाकले. इथं अर्धा कट्टा आहे. आता आज नाही चिरायची, उद्या चिरीन. काळ्या तिखटासाठी मस्त चिरून असं वाळू घालायचं उन्हाला, कारण काळ्या तिखटाला कांदा पाहिजे ना, छान होते मग काळ्या तिखट ते बनवायचे. म्हणलं तुम्हाला पण एक व्हिडिओ करून टाकावं, टाकलंच नाही. अशी कांद्याला ती वारं लागायला पाहिजे म्हणून सगळं आवरलं तिथलं. जेवण केलं दुपारचे की ह्याच्याच नादी लागले. सगळं मिरच्याची डेट काढले, कांद्याचं सगळं पाचोळा ते सगळं बाहेर टाकला, झाडून घेतलं. एवढे काम केले बघा आज. कांद्याचा कट्टा किती स्वस्त भेटलेला आहे बघा. आता काळ्या तिखटासाठी चिरून ठेवणार आहे मी. मस्त चिरायचा, उन्हाळा वाळू घालायचा आणि भरणीत भरून ठेवायचा. जेव्हा आपल्याला करायचं काळा तिखट तेव्हा घ्यायचा. आजच्यासाठी एवढाच. पुन्हा भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. आज काही व्हिडिओ एवढा काही विशेष नाही बरं का, पण मी म्हटलं एक व्हिडिओ करून टाकावं तुम्हाला.